राजुरा गुन्हे शोध पथकानं अत्यंत नियोजनबद्ध आणि धडाकेबाज कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। राजुरा तहसील कार्यालयासमोरून चोरीला गेलेल्या स्पेंडर्स मोटरसायकलीच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे 2 संशयितांना ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे कबूल केल्यानंतर पोलिसांनी मोठा मुद्देमाल हस्तगत केला। अटकेत असलेल्या साहिल वसंत टेकाम वय वर्ष 20 आणि चेतन दिनेश मिलमिले वय वर्ष 21 दोघेही इंदिरानगर जुनाळा राजुरा येथील आहेत। यांच्याकडून एकूण 7 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत 2,63,000 रुपये आहे। या दुचाकी राजुरा, रामनगर, कोरपना तसंच तेलंगणातील वांकडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। आरोपी वाहनांचे क्रमांक काढून त्यांना काळा रंग देत ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही उघड झाले आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकानं केली। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता असून राजुरा पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे।